महाराष्ट्र में आज लोकसभा चुनाव के 5वें चरण में 13 सीटों पर मतदान जारी है। वहीं पालघर लोकसभा क्षेत्र की बात करें तो यहां आज सुबह से मतदान शुरू हो गया। सुबह से 3 बजे तक ढाणू में 50%, विक्रमगढ़ में 47%, पालघर में 43%, बोईसर में 55%, वसई में 45% और नालासोपारा में 32% मतदान हुआ। इसमें सबसे कम मतदान होने का जो आंकड़ा आया वो नालासोपारा का है। वहीं सबसे ज्यादा मतदान बोईसर में किया गया। ऐसे में आपको बता दें कि कई इलाकों में मतदाताओं के नाम चुनाव लिस्ट से गायब हो गए और मतदाता काफी नाराज हैं। वहीं बहुजन विकास आघाड़ी के विधायक हितेंद्र ठाकुर ने अपने परिवार के साथ विरार के उत्कर्ष स्कूल में अपने मताधिकार का प्रयोग किया। बविया उम्मीदवार राजेश पाटिल ने भी अपना मताधिकार का प्रयोग किया। विधायक हितेंद्र ठाकुर ने आरोप लगाया है कि मतदान केंद्र पर अराजकता और उत्पीड़न और तानाशाही है। सुनिए क्या कुछ कहा है। आपण काय सांगणार? आज पूर्ण कुटुंबासह या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। मी सगळ्या लोकांना आवाहन करतो की मतदान हे आपलं पवित्र कर्तव्य आहे। ज्याप्रमाणे आपण कन्यादान करतो किंवा अन्य गोष्टी करतो, त्यातलाच आपल्या गावचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा, राज्याचा, देशाच्या विकासाकरता मतदान करणं महत्वाचं आहे आणि मतदान करून लोकशाही सदृढ करा, लोकशाही सदृढ करा। आणि घरी बसून आपण राहिले तर तो चुकीचा संदेश जाईल। जास्तीत जास्त लोकांचं मतदान झालं पाहिजे। तुम्ही कोणाला मतदान देतात, काय करतात, ह्याच्यापेक्षा आपला हक्क आहे, आपण हक्क बजावला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण काम करा। परंतु मला एक काय कळत नाही, इकडे मतदान केंद्रातच लाईट नाही। सकाळपासून मला फोन येतात, आमच्या इकडे लाईट नाही, आमच्या इकडे पाणी नाही। मतदान करतानाच लोकांना दिसत नाही। अहो, मतदान करतायत तिकडे लोकांना नीट बटणं दिसतात का बघा। ही दुकानं बंद ठेवल्यात। कोणत्याही आहे आयुष्य, हुकुमशाही आहे का लोकशाही आहे? काही दुकानदार काही शिट्टीचा प्रचार करणार आहेत का? ती त्यांचा व्यवसाय। मॉन्जिनी इसवाला तो बोलतो अरे माझे केर हे जे काय रोजच्या रोज विकायचे आहे ते खराब होईल। कशा प्रकारे चाललाय? हिरा विद्यालय शाळा आमच्या इकडे, तिकडे मशीन बंद। कशा करता ईव्हीएम पाहिजे, इलेक्ट्रिसिटी, पाण्याचे राजकारण मला कळत नाही का एवढ्या खालच्या लेवलवर राजकारणी कसे जाऊ शकतात। तुम्हाला काय वाटतं की दडपशाही सुरू आहे? 1001%। नाही तर ही दुकानं का बंद असती, लाईट का बंद असतं आणि पाणी का बंद आहे? आज दिन तक ये तर सभी दुकाने बंद नाही। आपण स्वतःसाठी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। आपल्या काय भावना आहेत आणि काय आव्हान आहे? हा लोकशाहीचा जागर, ज्या लोकशाहीने प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे आणि निवडणुकीला उभं राहण्याचा अधिकार दिलेला आहे। आणि आज माझं सौभाग्य आहे या पालघर लोकसभा मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीकडून लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर आणि आमच्या तमाम नेते कार्यकर्त्यांकडून मला ही उमेदवारी दिलेली आहे आणि जनतेने मला चांगल्या प्रकारे पसंती दिलेली आहे। आणि मी खूप भाग्यशाली स्वतःला समजतो की या ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये फिरत असताना, कानाकोपऱ्यामध्ये जात असताना एक माझ्याकडून खूप लोकांनी अप्रिशिएट केलेलं, अपेक्षा केलेल्या आहेत की तुम्ही एवढ्या वर्ष चांगलं ह्या प्रशासनामध्ये काम केलं असल्यामुळे तुमच्याकडे आम्हाला खूप अपेक्षा आहेत आणि आम्ही तुम्हालाच मतदान करणार आहोत, अशा प्रकारचं त्यांनी मला वचन दिलेलं आहे, आश्वासित केलेलं आहे। आणि मला पूर्ण विश्वास आहे की ही आजची निवडणूक एक पालघरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक वेगळी भविष्याची दिशा देणारी असणार आहे। त्यामुळे मला ठाम विश्वास आहे की लोक ही माझ्या सोबत आहेत। सर, लोकांना काय आव्हान कराल? जास्तीत जास्त लोकांनी मतदान केलं पाहिजे। शेवटी हे मतदान हे पवित्र दान आहे। या दिवशी जे आपण मतदान करतोय, या मतदानाने भारताचं एक नेतृत्व तयार होते आणि देश चालवण्याची एक प्रक्रिया पूर्णपणे ह्या मतदान प्रक्रियेतून राबवत असतो आपण। आणि देशाचं एक भविष्य या मतदानाच्या माध्यमातून प्रेरित होत असते आणि चांगलं नेतृत्व निवडण्याचं मी प्रत्येक जनतेला, मतदाराला आवाहन करतो। काय सांगणार? आपण एक ज्येष्ठ नागरिक आहात आणि या ठिकाणी पहिला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। सार्वत्रिक निवडणूक लोकसभा 2024 मतदारसंघ पालघर यांचं आज या ठिकाणी मतदान होत आहे।
आणि आज मी या ठिकाणी माझा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी आलो आणि पहिल्यांदा हा मतदानाचा हक्क या ठिकाणी मी बजावला, कारण मी स्वतः लोकशाही मानतो आणि लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये आपण मतदान केलं पाहिजे आणि त्या उद्देशाने आज या ठिकाणी येऊन मी पहिल्यांदा मतदान केलेलं आहे की जेणेकरून आपली लोकशाही मजबूत झाली पाहिजे। देखते रहिए हमारे साथ नवयुग शक्ति न्यूज और ऐसे ही लेटेस्ट खबरों के लिए सब्सक्राइब करें चैनल को और फॉलो करें हमारे फेसबुक पेज को।